18 भागिले 2, 18 हे काय आहे भाज्य आणि 2 ही काय आहे भाजक. आपण 2 ने आता 18 ला भागणार आहोत. 2 चा पाडा नाही का नाही. 92 18, 18 मधून 18 गेले 0. ज्यावेळेस आपण 2 ने 18 ला भागलं त्यावेळेस बाकी किती आली 0. त्यावेळेस 18 या संख्येला काय म्हणतात विभाज्य. म्हणजे भाजकाने भाज्य संख्येला भागल्यावर जर बाकी 0 आले तर त्याला काय म्हणतात विभाज्य. आणि भाजकाने म्हणजे 2 ने 18 ला भागल्यावर बाकी किती आली 0. त्यावेळेस भाजकाला काय म्हणतात विभाजक. काय म्हणतात विभाजक. आता 2 ने विभाज्य, 2 ने विभाज्य. विभाज्य म्हणजे काय ज्या संख्येला 2 ने भागल्यावर बाकी किती येते 0 अशा संख्या 2 4 6 8 10 12 14 अशा अनेक संख्या आपल्याला पुढे 2 ने विभाज्य म्हणून काढता येतात. आता 2 चे विभाजक, 2 चे विभाजक म्हणजे काय ज्या संख्येने 2 ला भागल्यावर बाकी किती येते 0 अशा संख्येला विभाजक असे म्हणतात. मग त्या संख्या कोणते 1 आणि 2. लक्षात आलं विभाज्य आणि विभाजक.